हॅलो गाईज, मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल्ल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये. सो गाईज, वर्षभर आपण ज्या सणाची वाट बघत असतो आतुरतेने, तो सण म्हणजे आपल्या गणपती बाप्पांचा उत्सव उद्यापासून सुरू होत आहे. तर मित्रांनो, आपण चाललो आहोत आपल्या बाप्पांना घरी आणण्यासाठी. आपल्या बाप्पांची मूर्ती असते कसबा पेठेमध्ये, आणि त्यामुळेच आज आदल्या दिवशी आपण चाललो आहोत आपल्या बाप्पांना आणण्यासाठी कसबा पेठेत. हो, कारण की उद्या जर का आणायचं झालं तर बाप्पांना तिथे स्थापित करावं. तुफान ट्रॅफिक असणार आहे उद्या, त्यामुळे आदल्या दिवशी सालाबाद प्रमाणे आपण चाललो आहोत कसबा पेठेत आपल्या बाप्पांना आणण्यासाठी. चला, घरचे वाट बघतायत तिथे. येस, चला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला, पप्पा रोहित रेयांशला पिकअप केलेलं आहे. आता आपण निघूयात पुढे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सो आपण पोहोचलो पुण्यातल्या फेमस अलका चौकात. तिथं सगळ्या मिरवणुकी येतात विसर्जनासाठी. यस गाईज, मुंबईला कशी गणपतीच्या आदल्या आठवड्यापासून गणपती घेऊन जातात आपापल्या मंडळात, ट्रॅफिक नको म्हणून. तसं आम्ही पण दरवर्षी आपला गणपती घेऊन जातो. उगाच ट्रॅफिक नको, आणि ट्रॅफिक मध्ये आपण अडकायला नको. ट्रॅफिक वाले मामा आहेत, त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला अडकवायला नको. बंदोबस्त आहे, बंदोबस्त गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणतील ते खाली. आतून असं जागा आहे का? बरं, ठीक आहे, चालेल चालेल. गाडी लावली. बरं झालं पोरांना रिस्ट आहे. हा, इकडून सोपं आहे खरंच. वा वा, छान. चला, बाप्पाला घेऊन जाऊ. गणपती बाप्पा मोरया, मोरया. चला निघूयात. लय ट्रॅफिक होतं इथं. ट्रॅफिक होत असल्यामुळे मी गाडीतच थांबलो होतो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे. बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे. गजानना, गजानना, शिवनंदन श्री गजानना. पार्वती नंदन गजानना, पार्वती नंदन गजानना. मोरया रे, बाप्पा मोरया रे. शिवनंदन श्री गजानना, गजानना, गजानन. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला, गणपती आले आपल्या घरी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया, मोरया. बाप्पांच्या स्वागताची तयारी.
सो गाईज बाप्पांचे आगमन झालेले आहे आपल्या घरी आणि आता आपण उद्या करायची बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना. सो भेटत उद्या. सो गाइस गणपती बाप्पा मोरया. सो गाइस डेकोरेशन झालेली आहे. ओ कोण आलंय? गुरुजी सर. गुरुजी आलेले आहेत. चल झाली का तयारी? अरे चला, बाप्पाच्या आगमनासाठी केलेली आरास पूर्ण झालेली आहे. आता थोड्याच वेळात बाप्पांना विराजमान करायचं. यस गाइस. आपल्या बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना पूर्ण झालेली आहे. आता आपण आरती करून घेऊयात. चला. तर बाप्पांचं आगमन होऊन बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले आहेत. आणि हा ब्लॉग मी असाच कंटिन्यू करणार आहे जेव्हा आपल्या महागौरींचं आगमन असणार आहे आपल्या घरी. तर भेटूयात महागौरींच्या आगमनाच्या वेळी. हॅलो गाईज, तर आजचा आपला गणेशोत्सवाचा दिवस 5वा आणि आजच्या दिवशी आपल्या घरी आगमन झालेलं आहे आपल्या महागौरींचं. चला तर घेऊयात दर्शन आपल्या महागौरींचं. चला तर आजचा आपला गणेशोत्सवाचा दिवस 7वा आणि आपल्या घरातल्या गणपतींचं आज विसर्जन आहे. तर आता आपली घरातल्या गणपतीची शेवटची आरती करून आपण निघायचं गणपती विसर्जन करायला. वाजंत्री तयारी. चला आरती करून घेऊयात. आता आरती संपन्न झालेली आपल्या गणपतीची आणि आता
गणपती विसर्जनासाठी आपण घेऊन जायचं. मित्रांनो इथे बघा आमचा दुसरा गणपती बघा कसा आहे गणपती. हातावर स्वस्तिक काढून आलाय. तर ही आहे आपल्या गणपती बाप्पांची शिदोरी. बंद ना आता. बर चला ही आहे बाप्पांची शिदोरी. बाप्पांची शिदोरी. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ऐनपणेना आम्हाला मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. ऐन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा कुंदुंती नूपुरे चरणी घागर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया.